पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे केलेल्या आवाहनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात अनोखे आंदोलन केले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय असा बैलगाडी आणि टांग्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टर आव्हाड यांनी घोड्यावरून प्रवास करत केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, अभिजित पवार, राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीतून पालिका मुख्यालय गाठले. आंदोलनादरम्यान महंगा हुआ तेल, मोदी फिरतात परदेशी, जनता राहणार उपाशी, देशाची अर्थव्यवस्था झाली सपाट अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना निवेदन देत खासगी वाहनांचा वापर कमी करून टीएमटीच्या इलेक्ट्रिक बससेवेचा वापर करण्याची मागणी केली. डॉक्टर आव्हाड यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ, वाढती महागाई आणि देशातील आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. जर पेट्रोल वाचवायचे असेल तर मंत्री आणि सत्ताधाऱ्यांनीही बैलगाडी व घोड्यावरून प्रवास करावा, असा टोला त्यांनी लगावला. या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आजच्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबाने मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं तर बघा, त्या ताफ्याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळेच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला मिळणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे आणि परत दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. म्हणा गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवरनं. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही. त्याला खायला काय घालणार? त्याचे पैसे कुठून आणणार? गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सीएनजी साठी रांगा लागलेल्या आहेत. अहो, याच्या पुढे सगळ्यासाठी रांगा लागतील. याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील. इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे. स्वतः पवार साहेबांनी ट्विट करत पत्र दिले. राज ठाकरेंनी देखील. अहो, पण ही कुठली हुकुमशाही? रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो, तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. आता त्यांनी काय करायचं सांगा बरं? आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरत नाही. मात्र काटकसर आहे त्यांचं आव्हान. अरे कसलं काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर. अचानक कसली काटकसर करताय? आता महापौरांनी परिवहन मध्ये फिरावं, गाडी आसपासून इथेच ठेवावी. आयुक्तांनी चालत यावं. कामं होणार नाही ना गाडीशिवाय, त्यांची कामं होऊ शकत नाही. हे मोदींनी सांगितलंय. मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलंय काटकसर करा. मग उपमहापौर, महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे.